नमस्कार. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी ते व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यूपंथे. 8वी ओवी दासबोध नित्यपाठ स्वामी माधवनाथांनी हे सगळे सारांश ओव्या गोळा केलेले आहेत माझे सद्गुरू. आता देह परमार्थी लाविले, आपण चांगल्या मार्गावर देहाला लावलं तरच याचं सार्थक होईल, नाहीतर काय होईल, नाना आघाते मृत्यूपंथाला तर जाणारच आहेत सगळे, पण विविध आघातांनी चांगलं वाईट हे काय सगळ्या गोष्टी घडत राहतील आणि आपण मृत्यूच्या मार्गावर सगळेच आहोत. समजा देहाला मृत्यू तर ते अगदी व्यर्थ जाईल असं त्यांचं मत आहे समर्थ रामदासांचं. आणि ते सत्य पण आहे, कारण की त्रिकाला बाधित सत्य ते सांगत आहेत. ठीक आहे. परमार्थ परम अर्थ म्हणजे काय की 24 तास सायुज्य मुक्तीमध्ये राहायचा प्रयत्न करणे, 24 तास भगवंताची सेवा करणे, कर्म हीच पूजा करणे, 24 तास आपल्या प्रत्येक श्वासाकडे, प्रत्येक डोळ्यांच्या उघड झापमध्ये, प्रत्येक शब्दामधनं, प्रत्येक हृदयाच्या ठोक्यामधनं, प्रत्येक आपल्या पल्सबीटमधनं, प्रत्येक विचारातून आपण भगवंताकडेच, प्रत्येक ॲक्शनच्या थ्रू भगवंताकडेच आपण चाललो आहोत. याला परम अर्थ म्हणतात. परम म्हणजे अल्टिमेट, अंतिम. अर्थ म्हणजे काय, जीवनाचा अर्थ. जीवनाचा अर्थ काय की आपण भगवंताशी एकरूप होऊन सतत योगी होऊन भक्त होऊन भगवंताची 24 तास या जीवनभर आपण सेवा करायला पाहिजे. नाहीतर विविध आघातांनी आपल्याला मृत्यूपंथात आहेच, पण ते वाया चाललं जाईल. तर वाया नको जायला म्हणून परमार्थाला लावायचं, 24 तास भगवंताची सेवा करायची असं समर्थ रामदास म्हणतात. आणि ते कसं करायचं हे पण आपण बघितलं. धन्यवाद.